हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू आवर व्लॉग. आज आहे सॅटर्डे आणि आता झालेली आहे इव्हनिंग. म्हटलं व्लॉगची सुरुवात करू. तर आम्ही पडलेलो आहे थोडंसं बाहेर पडण्याआधी आलो आम्ही आमच्या फेवरेट पाणीपुरी स्पॉटवर. इथली पाणीपुरी आम्हाला नेहमीच आवडते, त्याच्यामुळे आम्ही नेहमीच अधूनमधून येत असतो. सो पाणीपुरी खाताना दादांकडून एक्स्ट्रा कांदा घ्यायचा ही मला नेहमीची सवय, कारण खूप छान लागतो कांदा पाणीपुरीमध्ये. पाणीपुरी खाताना योगेश मिडियम तर मला तिखट आवडतं. सो मस्त पाणीपुरी आम्ही एन्जॉय केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो नेरूळमध्ये जे बालाजी मंदिर आहे तिथे. मस्त ब्लेसिंग्स घेतल्या. आत फोटोग्राफी अलाउड नव्हती म्हणून बाहेरूनच थोडंफार शूट केलं. त्याच्यानंतर इच्छा झाली चहा प्यायची. ऊन किती जरी असलं तरी आम्ही चहा स्किप करू शकत नाही. मग कसं वाटलं मंदिरात जाऊन? मी थोडंसं मोठ्याने बोलला तरी चालेल, तुमचा आवाज येत नाही व्हिडिओमध्ये. ब्लेस्ड राईट, छान वाटतं ना, प्रसन्न वाटतं. आता आम्ही आलो चहा घ्यायला. थोड्या वेगळ्या प्रकारचे कप आणि वाटीमध्ये चहा घेतो, आपण त्याचा आनंद घेतो. मुंबईमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच मी ही चहा पिण्याची स्टाईल बघितली की वाटी आणि ग्लास. सो छान वाटतं त्याच्यामध्ये चहा प्यायला. कितीही गरमी असो, कितीही उन्हाळा असो, आम्ही कितीही वेळा चहा आम्हाला दिला तरी आम्ही नाही म्हणणार नाही, इतके आम्ही चहाप्रेमी. म्हणजे कितीही ऊन असेल तरी चहा पिल्याशिवाय आमच्या दिवसाची सुरुवात होत नाही आणि दिवसाचा शेवटसुद्धा होत नाही. म्हणजे सकाळ संध्याकाळी चहा लागतोच. चहा पिता पिता इथे समोर 2-3 बायका बसलेल्या होत्या. त्यांच्या छान गप्पा चालू होत्या. त्या गप्पा ऐकत बसायला मला जरा छान वाटलं. त्याच्यानंतर ठरलं आमचं वाशी मार्केटला जायचं. वाशी मार्केटला जाता जाता हा सूर्योदय बघितला. म्हटलं याचं चित्रण आपण आपल्या व्हिडिओमध्ये सुद्धा कॅप्चर करू. खूप छान वाटत होतं. मुंबईमध्ये बऱ्याच वेळा सनसेट बघायला मिळतो. जाता जाता आम्हाला लागतो पाम बीच रोड. ह्या पाम बीच रोडवरून प्रवास करायला मला खूप आवडतं, कारण जाताना खूप हवा लागते मस्तपैकी आणि मुंबईच्या गरमीला बॅलन्स करण्यासाठी हा रोड मला खूप छान वाटतो. आणि रस्त्यावर पण खूप छान झाडं आहेत, मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत. सो खूप छान वाटतं आणि नेहमी माझा याच्यावरून प्रवास होतच असतो. त्याच्यानंतर वाशी मार्केटमध्ये गेल्यानंतर हे शिवाजी महाराजांचं चौक आणि येताना आम्हाला प्रत्येक सिग्नल लागतच होतं. बरं आहे सिग्नल तोडू नका, नाहीतर बंबू बसेल. आणि मुंबईची ट्रॅफिक ती तर सर्वांना माहीतच आहे. जागोजागी खूप ट्रॅफिक होते, गल्ल्याबोळांमध्ये सुद्धा ट्रॅफिक असते. त्याच्यानंतर गेलो वाशी मार्केटमध्ये, कारण मला घ्यायची होती साडी. सो त्याच्यामुळे मग योगेशला आज घेऊन आले मी इकडे. मयुरी, कसं वाटतं मग मार्केटमध्ये? छान. काय घ्यायला आली तू आज? साडी. कोणती? मला साडी घालता येते म्हणून रेडी टू वेअर साडी. रेडी टू वेअर साडी बघते ना. हे बघा, आम्ही वाशी मार्केटला आलो आहे तिच्यासाठी साडी बघायला. बऱ्याच साड्या मी बघत होते, पण मला कुठलीही साडी लवकर आवडत नव्हती. त्याच्यामुळे हा एक कलर आवडला, म्हटलं ट्राय करू. पण जरा कॉस्टली होती म्हणून स्किप केली सध्या. त्याच्यानंतर ही एक साडी ट्राय केली, पण याच्यावरचं ब्लाऊज आवडलं नाही. म्हणून आज ठरवलं की आज फक्त मी साड्या बघून घेणार आणि फायनल आज करणार नाही. आणखी 2-3 मार्केट फिरेल, कारण मुंबईमध्ये बरेच मार्केट्स आहे. सो पाहिजे तशी साडी भेटू शकते. म्हणून आज मी काही साडी घेणार नाही असं ठरवलं होतं, फक्त ट्राय करत होते. मार्केट फिरताना आमच्या साहेबांना दिसली मक्का. मधुमक्का त्यांना प्रचंड आवडते, म्हणून मग घ्यायची ठरवली. आणि आता थोड्याच वेळात IPLची मॅच सुरू होणार होती, त्याच्यामुळे ते एका जागेवर बसले आणि मी सगळं मार्केट फिरून आले. पण काय करणार, मोबाईल त्यांच्याकडे होता म्हणून घेऊ काहीच शकली नाही. बघा, ही नवऱ्याची ट्रिक असते पैसा खर्च करू नये म्हणून. वापस येताना एक हनुमानाचं मंदिर दिसला आणि आज शनिवार होतं, तर योगेश बोलले चल जाऊन येऊ. योगेश आज जाऊन दर्शन घेतलं, पण मी बाहेरच थांबले, कारण आमच्याकडे बायका मंदिरात जात नाही. असो, सगळीकडची वेगवेगळी पद्धत असते. आता घरी आल्यानंतर मला शॉपिंग दाखवायची किंवा स्वतः बघायची खूप जास्त इच्छा असते. त्याच्यामुळे मग आता म्हटलं चला शॉपिंग दाखवू. तर हे एक मंगळसूत्र मी घेतलेलं आहे, जे खूप छान वाटतं. त्याच्यानंतर हे एक सिम्पल ब्रेसलेट आहे, ज्याच्यामध्ये माझ्याकडे ऑलरेडी एक गोल्ड कलरमध्ये आहे. सो मी सिल्वर पण घेतलं आणि खूप छान वाटतं. त्याच्यानंतर जसं की दाखवलं साहेबांना आवडतं मक्का म्हणून मक्का घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे इथे 2 टॉप मी घेतलेले आहे. तर ही आजची शॉपिंग होती आणि जी शॉपिंग करायला गेलो ती तर आज केलीच नाही. लगेच इकडे बसलेले आहेत मॅच बघायला, कारण सध्या चालू आहे IPL. आणि आज कोणती मॅच आहे? लखनौ वर्सेस पंजाब. लखनौ वर्सेस पंजाब. सो विच टीम यू आर सपोर्टिंग टुडे? पंजाब. ओके. सो गाईज, तुम्ही पण IPL बघा, मज्जा करा. आणि आता मला आहे थोडंसं काम. मी सुरू करत आहे आता काम, कारण थोडंसं मला काम आहे. सो मी काम सुरू करत आहे.
त्यानंतर आम्ही केलं जेवण. आज मेनू होता वड्याची भाजी म्हणजे सांडगी पण बोलता, मस्त काकडी आणि पोळी. जेवण करून गेलो थोडंसं बाहेर, कारण फार गरमी होत होती आणि त्यानिमित्ताने म्हटलं आपलं आईस्क्रीम पण खाणं होईल. सो त्याच्यामुळे बाहेर पडलं. आईस्क्रीम पार्लर शोधत शोधत आम्हाला एक भेटलं अमूलचं हे पार्लर, जिथे जाऊन आम्ही मस्त आईस्क्रीम घेतली. कितीही आईस्क्रीम बघितल्या, कोणतेही फ्लेवर बघितले तरी मला आवडतं व्हॅनिलाच आणि योगेशला बटरस्कॉच. त्याच्यामुळे मस्त छान 2 आईस्क्रीम घेतल्या आणि समोरच एक गार्डन दिसलं. म्हटलं छान आईस्क्रीम तिथे जाऊन खाऊ. सो त्याच्यामुळे आलो गार्डनमध्ये. मुंबईमध्ये तसे, नवी मुंबईमध्ये तसे तर बरेच गार्डन्स आहेत, त्याच्यामुळे आम्हाला कधीही असं बोर झालं की आम्ही नेहमीच इकडे येऊन बसतो.